स्पष्ट केलं। इंडिगो विमान कंपनीच्या विमान उड्डाणांचं वेळापत्रक विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरी वाहतूक विमान महासंचालनालयानं वैमानिक आणि क्रू मेंबर्ससाठी आठवड्याच्या विश्रांतीबाबत सर्व विमान कंपन्यांना दिलेले निर्देश मागे घेतले आहेत। फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन या नियमांची योग्य अंमलबजावणी न केल्यामुळे इंडिगो विमान कंपनीला मनुष्यबळाचा तुटवडा भासत आहे। त्यामुळे गेले 2 दिवस इंडिगोची विमानं रद्द केली जात आहेत किंवा विलंबानं उड्डाण करत आहेत। याचा विमान प्रवाशांना मोठा फटका बसला असून आजही त्यांना मनस्ताप सहन करावा लागला। सध्या सुरू असलेल्या परिचालन अडथळ्यांसंदर्भात विविध विमान कंपन्यांकडून मिळालेल्या निवेदनांमुळे आता साप्ताहिक विश्रांतीचा नियम तात्काळ प्रभावानं मागे घेण्यात आला आहे। सर्व उड्डाणांचं वेळापत्रक आज मध्यरात्री स्थिर होईल आणि सामान्य स्थितीत परत येईल आणि पुढील काही दिवसात संपूर्ण सेवा आणि स्थिरता परत येईल अशी अपेक्षा नागरी विमान मंत्रालयानं व्यक्त केली आहे। पुढील काही दिवसात संपूर्ण सेवा पूर्ववत करावी। इंडिगो आणि इतर कंपन्यांनी स्थापित केलेल्या माहिती प्रणालीद्वारे प्रवासी घरी बसून विलंबाची माहिती घेऊ शकतात। उड्डाण रद्द झालं तर इंडिगो तिकिटांची स्वयंचलितपणे पूर्ण परतफेड सुनिश्चित करेल। प्रवासी अडकले असतील तर त्यांना विमान कंपन्यांनी बुक केलेल्या हॉटेलमध्ये ठेवावं। ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना, उशीर झालेल्या विमानांच्या प्रवाशांना अल्पोपहार आणि इतर आवश्यक गोष्टी पुरवल्या जातील या सरकारनं दिलेल्या आदेशावर अंमलबजावणी करत असल्याचं इंडिगोनं म्हटलं आहे। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा 24 तास नियंत्रण कक्ष सतत परिस्थितीवर प्रत्यक्ष वेळेवरती लक्ष ठेवून आहे। नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि कामकाजाचा आढावा घेतला। महाराष्ट्राचा विकास रथ आता थांबणार नाही, उलट पुढचा प्रवास अधिक वेगानं होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला।